खंबाळा येथील सबस्टेशनला शेतकऱ्यांनी सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास कुलूप ठोकले. गेल्या 8 दिवसांपासून विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने अनेकदा शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. मात्र महावितरणकडून कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात न आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास कार्यालयास कुलूप ठोकले. दरम्यान अधिकारी हे शेतकऱ्यांचे फोन उचलत नाहीये, मात्र लोकप्रतिनिधींचे देखील फोन उचलत नाहीये. हा नेमका प्रकार काय, असा संतप्त प्रश्न पंचायत समिती सदस्य पप्पू लांडे यांनी प्रसंगी उपस्थित केला. दरम्यान उपकार्यकारी अभियंता पांडव यांनी ही बाब समजताच त्यांनी खंबाळा येथे जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली व स्वतः तांत्रिक अडचण दूर करून विद्युत पुरवठा सुरळीत केला. आज तुम्ही महावितरणच्या या कार्यालयात या ठिकाणी एकत्र जमलेले आहात. तुम्ही या ठिकाणी ऑफिसला कड्या देखील ठोकलेल्या आहे. काय नेमकं कारण आहे? साहेब, गेल्या 8 दिवसापासून आमच्या गावात म्हणजे खंबाळा फिटारला सिंगल फेज लाईट नाही, 3 फेज लाईट चालत नाही. मग शेतकऱ्यांना उद्रेक नाही करायचं तर काय करायचं? तिने 8 दिवसापासून लाईट नाही. बरं, दिवसा नाही, रात्री नाही. मग काय करायचं? इथं एक तर वाघाचा संचार आहे. रात्री शेतकऱ्यांना बाहेर निघायचं, काही इचुकाट्याच भेवे. मग लाईटचा जर प्रॉब्लेम असेल तर या फिटरचा उपयोग काय आम्हाला? हे नसलं ते परवडन आम्हाला. आणि साहेबाला जर फोन केला, एक तर साहेब लोक फोन उचलत नाही. उचलला इकून तिकून हे म्हणते आमच्या अंटर खाली नाही. लाईनमॅनला फोन केला, लाईनमॅन म्हणते माझ्या अंटर खाली नाही. इंजिनियरला फोन केला ते म्हणते दुसरे साहेब आहे. मग आता आम्ही करायचं काय? याला कोणी वाली कोण आहे? कोणाच्या अंटर मध्ये तेच सांगत नाही. मग आम्ही करायचं काय? शेतकऱ्यांना उद्रेक नाही करायचं तर काय करायचं? याला कुलूप नाही ठोकायचं तर काय करायचं? मागणी काय आपली? मागणी काहीच नाही आम्हाला. आता लाईट क्लिअर पाहिजेत फक्त. 24 घंटे लाईट द्या. 3 फेज सिंगल फेज दोन्ही मिळून 24 घंटे लाईट द्या आम्हाला. जेव्हा तुम्ही कुलूप ठोकायला आले होते त्यावेळेस इथं तो पांडव साहेबाला सकाळी कॉल केलाय. पांडव साहेब म्हणजे मी माणूस पाठवतो. आता झाले 2 घंटे त्या गोष्टीला. अजून पांडव साहेबांना माणूसच पाठवलं नाही. पांडव साहेब आता फोन घ्यायला तयार नाही. लगेच स्विच ऑफ करून टाकला. आणि काय करायचं काय मग आता? हा, स्विच ऑफ फोन. सगळ्या इंजिनियरांचे फोन स्विच ऑफ. कोणीच यायला तयार नाही. आमचे काही शेतकरी तर अक्षरची बाटल्या घेऊन यायला तयारी, औषध घेऊन गेले. मग महावितरणची ही अपेक्षा आहे का बा शेतकऱ्यांना उद्रेक करून औषध पिऊन आत्महत्या करावं म्हणून? कारण एक पावसानं गारपेटीने कांदे गेले. पावसाने पूर्ण कांद्याचे गव्हाचे सगळे आतोनात नुकसान झालं आणि त्यावरून महावितरण कंपनी या अशी झकमारी करून टोटल लाईट म्हणजे अक्षरशः मिनिटभर सुद्धा क्लिअर झालत नाही. आणि कांद्याचे पूर्ण म्हणजे शेत डायरेक्ट वाळून गेले, झोपले. आणि पाण्या वाचून एक तर वाळून राहिले आणि लाईट जे अर्धा एकर आहे ते पण जगून नाही राहिले. लाईट पूर्ण घालून देऊ राहिली. या त्यांना जर सांगा तर 2 फेज डायरेक्ट म्हणते वरून आम्हाला आदेश आहे का 2 फेज देणारच नाही आम्ही. मग 3 फेज तर क्लिअर द्यायला पाहिजे. 3 फेज सुद्धा क्लिअर देत नाही. मग द्यायचं काय? आणि इंजिनियरला फोन लावा तर तो व्यस्त. कधी बी 1 मिनिट सुद्धा तो फोन म्हणजे उडवडीचं उत्तर देणार आणि फोन कधीच उचलणार नाही, कोणतेच नाही. पांडव साहेब असू का ठेंगडे साहेब असू, ठेंगडे साहेबाला 3 तास आपण फोन लावून राहिलो, अजून एक सुद्धा फोन उचलला नाही. ते 10 दिवस झाले इथं. याला मालकच नाही सबस्टेशनला कोणी. आम्ही 50 वेळा इथं फोन केले. पांडव साहेबाला सांगितलं. अरे ते भेटायची सुद्धा इथं त्यांची हे नाही. मग आता आम्ही हा उद्रेक या घंटा आम्हाला असा होईल, काही होऊ शकते. इथं हे जाळपोळ व्हायला बसली. इतके लोक इथं डोके खराब झालेले लोकांचे. आमचं पंचकृषीचा ह्या नेमकं खंबाळ्यासाठी दिलेलं आहे का बाहेरच्या गावासाठी दिलेलं हे कळत नाही आम्हाला. खंबाळा सबस्टेशन अंतर्गत, खंबाळा सबस्टेशन म्हणजे आमच्या गावातलं सबस्टेशन आहे. इथे या सबस्टेशन अंतर्गत 8 गावे येतात पूर्ण. तर 8 गावांना जवळजवळ 8 दिवसापासून लाईट म्हणजे चालतच नाही. दिवसा पण नाही, रात्री पण नाही. आणि शेती म्हणजे कांदे करपून गेले, पिकं डायरेक्ट वाळून चालले. महावितरणचा जो बोगस कारभार चालू आहे त्याच्यामुळे शेतकरी एकदम त्रस्त झालेले. आणि जबाबदार जे अधिकारी आहे ते शेतकऱ्यांचा तर फोन घेतच नाही. पण लोकप्रतिनिधी मी, माझा सुद्धा फोन त्यांनी घेतला नाही. मग त्यांना इतकी मस्ती आली का अधिकाऱ्यांना? जर सांगून पण म्हणजे नोकरी कशाला करताय? पगारी माणसं आहे ना ते. त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. फॉल्ट काय तो क्लिअर केला पाहिजे. आता ते शेतकऱ्यांना सांगते 1 फ्यूज आहे, 2 फ्यूज आहे, 3 फ्यूज आहे. आता शेतकरी वायरमन आहे, नोकरीला आहे का हे अधिकारी नोकरीला आहे? फॉल्ट कोणी काढला पाहिजे?
अधिकाऱ्यांनी काढला पाहिजे ना फॉल्ट. तर अधिकारी एकदम शेतकऱ्यांना काहीच समजत नाही आता. म्हणून आम्ही इथं खंबाळा सबस्टेशनला आज कुलूप लावली. त्यांनी लवकरात लवकर दुरुस्ती करून द्यावी, शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावा. नसता बेमुदत उपोषण आम्ही इथं करू, आमरण उपोषण चालू करू इथं जर लवकर जर नाही केलं महावितरणनी. आणि सोलरचा जो प्लांट आहे तो पण अजून चालू झालेला नाहीये. तो पण 6 महिन्यापासून ट्रान्सफॉर्मर आणून ठेवून दिलेला आहे, एका जागी ठेवून दिलेला आहे. वेळेवर लाईट टिकावं म्हणून लोड इतका वाढला ना, तर वरून 2 फेज बंद करायला सांगितलं. त्याच्यामुळे काय झालं, सगळे जणांचे आता 2 फेज मध्ये बरेच जण सिंगल फेजचे पंप वापरतात. 100%. मग आपण 1 फेज चालू केला तर 1 फेजवर काही लोड ऍडजस्ट होत नाही. बरोबर. मग आता आपण काय केलं, 3 फेज देतो, तर 3 फेजला काय करतो, 1 फेज डायरेक्ट जातो ना आपला. त्याच्यावरती बरेच जण पंप वापरतात. त्याच्यामुळे काय झालं, एका फेजचा लोड चालला 125 अँपियर, मी सकाळी माहिती घेतली. दुसऱ्या फेजचा चालला 40 अँपियर, तिसऱ्या फेजचा 60 अँपियर. मग त्याच्यामुळे ते काय झालं, अनबॅलन्स झाला. ऍक्च्युअली फीडर ओव्हरलोड नाही येतो 3 फेज मध्ये, पण अनबॅलन्स झाल्यामुळे काय होलं, त्याला ट्रिपिंग देऊ लागले. सकाळी मला हिंगे पाटलाच फोन आला ना, तेव्हा मी सगळी माहिती घेतली, यांना सांगितलं लाईन म्हणलं, पण त्यांनी चालू पण केलं मला वाटतं, पण आपण त्याच्यानंतर बंद केलं. मार्ग असा आहे, आता आपला जो 3 फेजचा जो अनबॅलन्स लोड झाला ना, त्याला आपण बॅलन्स करायला सांगितलं बाहेर जम्प चेंज करून. त्याच्यामुळे 3 फेज मध्ये फीडर काही ओव्हरलोड होणार नाही आपलं. आणि राहिला 2 फेजचा विषय, तर 2 फेजची आपल्याला परमिशनच नाहीये, पण ते आता आपल्याला काहीतरी मार्ग करावा सबस्टेशन आम्ही कशाला जागा कशाला दिली, ग्रामपंचायतला जागा कशासाठी दिली, मला एक गावाने कशाला दिली, तुमच्या गावाची लाईट कशाला एवढ्यासाठी बरोबर. आमच्या गावाला 1 मिनिट सुद्धा लाईट नाही, बाकीच्या गावात लाईट आहे. आमच्या गावात 2 मिनिटं गाव, आमच्या गावाला लाईट 24 तास राहावा यासाठी सबस्टेशनला गावानं जागा दिली. लाख ऐका, कोटी रुपयाची जागा तुम्हाला फुकट दिली असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही 1 रुपया सुद्धा दिलेला नाही. आणि एवढं नसताना देखील एवढे शेतकरी शांततेत 8 दिवसापासून घेऊन राहिले. डायरेक्ट कांदे टोटल वाळून गेले, टोटल वाळले. आणि एका पावसानं कांदे गेले. आणि तुम्ही जर तुमच्या गलथान कारभारामुळे जर अशा गोष्टी घडत असेल तर शेतकरी आत्महत्या करायची वेळ येऊ राहिली. औषधाचे बाटले घेऊन सकाळी औषधाच्या बाटल्या घेऊन लोक इथं आले, इथं प्यायला लागले. तर आम्ही थांबवलं त्यांना मध्ये हे रिकामी कामं करू नका. फक्त आम्हाला एवढं सांगा, आम्हाला तुम्ही लाईट सिंगल फेज पण देणार आहे का नाही? 2 सुराळा फिटर क्लिअर चालतं, नेमकं खंबाळा फिटर याला लोड ज्यादा दिलेला आहे. ट्रान्सफॉर्मर येऊन पडलाय. विचारा 5 महिने झालेले एक मिनिट बोलूया.
कोणाला मला आमदार साहेब बोलले माझं बोलणं झालं भाऊला सांगितलं मी असं कंडिशन आहे भाऊ म्हणजे वरती बोलतो तुम्ही 2 फेजचं नियोजन करा. पंचायत समिती सदस्य तुम्ही माझा बी फोन नाही घेतला पहिली गोष्ट. मला खूप फोन चालू असतो काल रात्री बी फोन नाही घेतला. काल फोन तुम्हाला लावला, टेंगे साहेबाला लावला. दोघं फोन जर माझा घेत नाही तर या लोकांचं काय मग? चुका कोणाच्या या चुका कोणाच्या? थांबा ना. नसेल झाला तर मला पूर्ण तालुक्याचे फोन तुम्ही यांचं जाऊ द्या, पण मला यांनी निवडून दिलं तुम्ही माझा फोन घे ना. नंबर माझ्याकडे सेव्ह नसेल. अरे विचारा तुम्ही, मी निवडणुका झाल्या असं काय करू राहिले तुम्ही? आणि त्याच्या पलीकडं तुम्हाला लाईट जर नसेल द्यायची तर मग हे जे पिकं वाढतील याची नुकसान भरपाई तुम्ही द्या. देणार असेल तर मग बंद राहू द्या. नाही तर मग ऐका ना, आजच्या नंतर फॉल्ट असा क्लिअर करा की याच्या नंतर कोणाला तकलीफ होणार नाही. सोडून दिले फोन लावले किती होते माझ्या अंडरमध्ये अधिकारी काय म्हणते माहिती का? काय म्हणते माहिती? अधिकार आम्हाला आहे, लाईट थोडा टाइम काय म्हणते अधिकार तुम्हाला आहे आणि तुम्ही फोन उचलत नाही. हाच महत्वाचा मुद्दा आहे. आमचा मदत लाईट बंद नाही झाली पाहिजे. त्या दरम्यान शेतकऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर उपकार्यकारी अभियंता पांडव यांनी कार्यालय उघडून विद्युत पुरवठा पुन्हा सुरळीत केला.